Hello, my dear students. Today we are going to learn English grammar. Subject and object. कर्ता आणि कर्म. कर्ता या नावातच तुम्हाला कळेल की जो कृती करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. जे काम कर्ता जे काम करतो त्याला आपण कर्म असं म्हणत असतो. A subject is the person, place or thing that performs the action means verb. कर्ता म्हणजेच कोण? तर सब्जेक्ट म्हणजेच त्यांनी दिलेलं आहे की पर्सन व्यक्ती असू शकते, एखादी जागा आहे किंवा एखादी वस्तू असू शकते की जे काहीतरी कृती करतं, म्हणून त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. एक्झाम्पल आहे, शी बिगॅन टू डिवर द टर्माइट्स. त्यांनी दिलेलं आहे की आता इथे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, करणारा कोण आहे, तर शी. ममा स्मेल्ड समथिंग. आता या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, कोणी केलेला आहे, तर मम्माने केलेला आहे, म्हणून मम्मा हे सब्जेक्ट आहे. अ नाउन और प्रोनाउन कॅन बी यूज ॲज द ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. आता कर्म म्हणून काय असू शकतं वाक्यामध्ये, तर एखादं नाम असू शकतं किंवा एखादं सर्वनाम पण असू शकतं. An object is the person, place or thing that receives the action. कर्म काय आहे, जे तुम्हाला मी आधी सांगितलं की एखादी व्यक्ती, एखादी जागा किंवा कृती काहीतरी ऍक्शन स्वीकारत असतं, त्याला आपण कर्म असं म्हणतो. बेबी वॉच मदर. मदर हे इकडे ऑब्जेक्ट आहे. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स. टॉर्च लाईट्स हा शब्द इथे कर्म आहे. An object is a noun or pronoun that is governed by a verb or a preposition. त्याने दिलेलं आहे की कर्म हे काय असू शकतं, तर एखादं नाम असू शकतं किंवा एखादं सर्वनाम असू शकतं की जे क्रियापदाकडून किंवा शब्दयोगी अव्यय ज्याला आपण म्हणतो त्याच्यापासून कृती केलेली असते. देअर आर टू काइंड्स ऑफ ऑब्जेक्ट्स. दोन प्रकारची कर्म आहेत. सगळ्यात पहिलं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला आपण प्रत्यक्ष कर्म असं म्हणतो, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला आपण अप्रत्यक्ष कर्म असं म्हणत असतो. डायरेक्ट ऑब्जेक्टचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, आय नो हिम. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे गिव्ह हर द सरप्राईज. आता जरा डिटेल मध्ये बघूया. An object is the part of a sentence that gives meaning to the subject's action of the verb. कर्म काय करत असतं, तर वाक्यातला खूप महत्वाचा तो पण भाग आहे की जे सब्जेक्ट जे ऍक्शन करतो म्हणजे करता जी कृती करतो त्या कृतीत काय करतो आहे त्याच्याबद्दल सांगण्याचं म्हणजे त्याचा अर्थ प्राप्त करून देण्याचं काम कर्म करत असतो. फॉर एक्झाम्पल, अलाइस कॉट द बेसबॉल. अलाइस आहे तिने बेसबॉल पकडलेला आहे. आता तुम्ही बघाल तर इथे वर्ब आहे कॉट. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणी पकडलेला आहे, तर अलाइसने, म्हणून तिथे सब्जेक्ट. आणि बेसबॉल हे ऑब्जेक्ट झालेलं आहे. काय पकडलेलं आहे, तर बेसबॉल. आता त्याचे दोन प्रकार ऑब्जेक्टचे पुन्हा, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आन्सर्स द क्वेश्चन्स ऑफ हू और हुम और व्हॉट. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय, प्रत्यक्ष कर्म काय करत असतं, तर प्रत्यक्ष कर्म वाक्यामध्ये जर आपण त्याला एखाद्या वाक्याला आपण हू किंवा हुमने प्रश्न विचारला तर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं, म्हणजेच प्रत्यक्ष कर्म मिळतं. In the sentence above, you could determine that baseball is a direct object by asking the questions, what did Alice catch? वरच्या जर तुम्ही वाक्यात बघितलं तर तिकडे आपण डायरेक्ट विचारलं की काय पकडलं अलाइसने, तर लगेच त्याचं उत्तर आपल्याला मिळतं बेसबॉल, म्हणून ते बेसबॉल हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आन्सर्स द क्वेश्चन्स ऑफ टू हुम, फॉर हुम और फॉर व्हॉट. तर अप्रत्यक्ष कर्म कशासाठी असतं, तर ते काय काय सांगत असतं, तर एक म्हणजे टू हुम कोणी, फॉर हुम कोणासाठी, और फॉर व्हॉट किंवा काय, अशी तिन्ही प्रश्नांची उत्तरं जिथे मिळतात त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मॅक्स पिच अलाइज द बेसबॉल. इथे मॅक्स हा सब्जेक्ट आहे, पिच हे वर्ब आहे आणि द बेसबॉल हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. पण कोणाला, टू हुम.
he pitched it to Alice. Alice is the indirect object. इकडे Alice जे आहे ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म म्हणून आलेलं आहे. आपल्या पुस्तकात काही दिलेली आहेत उदाहरणे. Some transitive verbs can have two objects. For example, transitive verbs म्हणजे सकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजे ज्यात कर्मासहित जे क्रियापद असतं आपण त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतो. सकर्मक क्रियापदामध्ये दोन कर्मही असतात, कधी कधी असू शकतात. दे गेव हिम अ बुक. तुम्ही इथे बघाल तर दोन ऑब्जेक्ट दाखवलेले आहेत. दे सब्जेक्ट आहे, गेव वर्ब आहे, हिम जे आहे ते सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट टू आहे, म्हणजे त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. आणि बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी. पुन्हा ग्रँडमदर आता इथे सब्जेक्ट आहे, टोल्ड जे वर्ब आहे, आणि अस म्हणजेच ऑब्जेक्ट टू म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि अ स्टोरी ऑब्जेक्ट वन म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अस्मिता रोट अ लेटर टू हर ऑन्ट. म्हणजेच इथे अस्मिता सब्जेक्ट आहे, रोट हे वर्ब आहे, अ लेटर हे ऑब्जेक्ट वन आहे म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि टू हर ऑन्ट म्हणजेच ऑब्जेक्ट टू. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळत असेल. दे गेव हिम अ बुक म्हणजे तिने पुस्तक कोणाला दिले असं विचारलं जातं. जेव्हा हुम ने विचारतो तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट टू मिळतंय. आणि काय दिले व्हॉट ने जर विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. दोन प्रकार आहेत. डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये आपण व्हॉट ने विचारलं तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही हुम ने प्रश्न विचारला तर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळू शकतो.